गडचिरोलीमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांच्या हालचाली समोर आल्या। तर एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांची पत्रकं आणि बॅनर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। नक्षलमुक्तीच्या वाटेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात 2 ठिकाणी नक्षलवाद्यांची पत्रकं आणि बॅनर आढळलेले आहेत। त्यामध्ये प्रस्तावित खाण प्रकल्पांना विरोध दर्शवण्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनाही इशारा देण्यात आला। मात्र ही पत्रकं नक्षलवाद्यांनीच टाकली आहेत का याची खात्री पोलीस करतायत। दरम्यान खबरदारी म्हणून छत्तीसगड सीमेकडील भागात पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। तर गडचिरोलीमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांच्या हालचाली आता वाढण्याची शक्यता आहे। तर पोलिसांकडून आता या संदर्भातला तपास सुरू आहे, कारण काही संशयास्पद पत्रकं आणि बॅनर आढळलेले आहेत। त्यामुळे नक्षलवाद्यांनीच हे बॅनर टाकले का, पत्रकं टाकले का, या संदर्भातला तपास पोलिसांनी आता सुरू केलेला आहे। एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांची पत्रकं आणि बॅनरमुळे आता नक्षलवाद्यांच्या हालचालींसंदर्भात तपास सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे। नक्षलमुक्तीच्या वाटेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात 2 ठिकाणी नक्षलवाद्यांची पत्रकं आणि काही बॅनर आढळलेले आहेत। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठीच्या हाती हे पत्रकं आणि बॅनर लागलेले आहेत। प्रस्तावित खाण प्रकल्पांना विरोध दर्शवण्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना या पत्रकांच्या माध्यमातून इशारा देण्यात आला। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। जेजुरीजवळ अपघातामध्ये 3 वारकरी महिलांचा मृत्यू झाला। अपघातामध्ये 6 महिला वारकरी जखमी झाल्या। सुनेत्रा पवारांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केलेली आहे। तर जेजुरीजवळ हा अपघात झाला होता। 3 वारकरी महिलांचा मृत्यू झाला होता। त्याबद्दल सुनेत्रा पवारांनी दुःख व्यक्त केलंय आणि ज्या वारकरी महिला जखमी झालेल्या होत्या त्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विचारपूस केली आहे। एक महत्वाची बातमी। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे। दिल्लीमधील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचं 8.25 किलो वजन कमी झालंय। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती अभिजित दिपके यांनी केली। तर केंद्र सरकारकडून अजून कोणतीही चर्चा नाहीये। तर दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांचं उपोषण सुरू आहे। एक महत्वाची बातमी। मुंबई शहरामध्येच घर द्या उपमहापौर संजय घाडींनी आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहिलंय। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो असं संजय घाडी यांनी म्हटलं। संजय घाडी अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील आता पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।